मूकबधीर विद्यालय वर्धा येथील विद्यानंद हाडके सरांचा एक छोटासा मुलगा, ज्याला बोलता येत नाही, ऐकता येत नाही, मूकबधीर असा विद्यार्थी. पण त्याची प्रातिभिक ताकद, कलेच्या विषयीची जाण, रंगसंगती या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्याच्याकडे असलेली प्रातिभिक ताकद ही फार मोठी आहे. विद्यार्थ्याकडे असलेल्या कलागुणांच्या ताकदीला प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं, त्याचं उन्नयन करणं हेच खरं तर शिक्षकाचं काम असतं. आणि हाडके सरांनी या मुलाला जे प्रोत्साहित केलं ती अतिशय आनंदाची बाब आहे. माझ्या भारताचं भविष्य ह्या माझ्या गुरुजनांच्या हातातच आहे. त्यांनी फक्त एकच करावं की विद्यार्थ्याला शिकवणं किंवा शिकणं हा भाग बाजूला ठेवून त्याच्या ठिकाणी असलेल्या सुप्त शक्तींचा अंदाज घेणं आणि त्याला अनुकूल असं वातावरण निर्माण करून देणं हेच माझ्या शिक्षकाचं काम आहे. आणि म्हणूनच हे सगळे माझ्या देशातले सगळेच प्रतिभावंत जाणकार म्हणाले की शिक्षण हा एक जीवनयोग आहे. शिक्षण ही एक जीवनदेवतेची आराधना आहे. शिक्षण हा एक मुक्त मानस योग आहे. शिक्षण हीच खऱ्या अर्थाने संस्काराची श्रीमंती आहे. आणि म्हणून माझ्या शिक्षकांचे संस्कार माझ्या विद्यार्थ्यांवर ज्या दिवशी मनापासून होतील, तन्मय होऊन, तद्रूप होऊन, एकरूप होऊन, समरस पाहून, तादात्म्य पाहून, अशा प्रकारचा माझा शिक्षक अंतर्बाह्य शुचिर्भूत माझ्या विद्यार्थ्यांवर जेव्हा संस्कार करेल, माझ्या देशाला शिक्षण देखील माणूस घडवणारं शिक्षण हवं आहे. हे शिक्षण माझ्या मूकबधीर विद्यालय वर्धेमध्ये होत आहे. याचा मला एक माझे शिक्षण मंत्री म्हणून, शिक्षणाच्या विषयी थोडीशी चाड असलेला माणूस म्हणून मला प्रचंड आनंद झाला. हा माझा विद्यार्थी माझ्या देशाचं चित्रसुद्धा सुंदर रंगवेल अशी मला खात्री आहे.